पूजा चालली म्हणजे उशीर होणार। यापूर्वी एवढा वेळ कधी मंदिरात थांबलेलं बघितलं नाही देवा। मनाची तयारी। महाराज गडावर येणार, त्यांच्या समोर जायला लागणार, मग जरा पुण्याही गोळा करायला नको का? लय चुकवले युवराजांनी। हिरोजीराव, काय तोंडाला येईल तसं बोलू नका। रात्रभर त्यांनी काय खाल्लं बी नाही। स्वराज्यातलं खाणं एकतर त्याला नशीब असावं लागतं आणि ते नशिबातही असावं लागतं। काय देवा? जनार्दन पंत, अहो काय बोलताय? बाबाजी कशाला डापरताय त्यांना? काय चुकलं त्यांचं? तलवारीला नाही धार, कशाला नुसतीच मारामार? बरोबर, पण बाबाजी तुम्ही जसं स्वामी भक्त आहात ना, तसंच आम्ही स्वामी भक्तच आहोत। गळ्यावर हात ठेवून सांगा, युवराजांनी जे केलं ते त्यांना शोभलं का देवा? अहो दिलेर खानाकडे जाण्याची ही योजनाच होती ना, काय हिरोजीराव? मुलाम्याचं नाणं आणि तालाशिवाय गाणं काय खरं नसतं बघा। तुमचं हे मुलाम्याचं नाणं इथून जाण्याचं आणि परत येण्याचं समजच संशयास्पद वाटतंय। म्हणून शंभूराजांच्या हालचालीवर लक्ष ठेवायचं। राप्पा घोडा घ्या। थांबा युवराज, मी बी येतो तुमच्या बरोबर। आबासाहेब तुम्ही कशाला? तुम्ही इथंच थांबा, आबासाहेब येणार आहेत ना? हा ते बी खरंच। आणि आबासाहेब आले की लगेच आम्हाला खबर द्या। मी थांबतो, पण तुम्ही घोडा लय पळवू नका। मामासाहेब घोडा पळवताच येणार नाही का? घोड्याच्या पायात हिरोजी काकांचा कळवा आहे आणि पंतांच्या हाती लगाम आहे। म्हणजे काळजीचा कळवा, काळजीचा लगाम, त्यामुळं घोडा पळणारच नाही। काय? हो युवराज, येतो। मातोश्री, मातोश्री। युवराज, अहो आज उशीर केला। आज आम्ही जगदीश्वराच्या मंदिराच्या पुढे रपेट मारून आलो, आणि तेही एकटे। एकटे? म्हणजे नेताजी काका होते, पण ते लांब होते। ते खूप खुश झाले। ते म्हणाले, दादासाहेब आमच्या एवढे असताना जेवढी दौड मारायचे तेवढी दौडच आम्ही मारली। आम्ही। हो, मग तुम्हाला काय वाटलं? तुम्ही खूप मोठा पराक्रम केलाय। मग पराक्रम नाही तर काय? दादासाहेबांना एवढी रपेट मारणे म्हणजे केवढी दमछाक होते। युवराज, तुम्हाला तुमच्या दादासाहेबांना एवढी नाही तर त्यांना मागे टाकून देणारी दौड मारायची आहे। माराल ना? हो। शाबास। पण त्यांना का मागे टाकायचं? कारण तुम्हाला स्वराज्याच्या गादीवर बसायचंय, स्वराज्य चालवायचे, निवाडे करायचे, तलवार गाजवायची। पण हे सगळं आमचे दादासाहेब करतील। ते करतील म्हणजे त्यांनी केलंही असतं, परंतु आता ते करू शकणार नाही। का? कारण मुळात ते गादीवरच बसू शकणार नाही। नाही, तेच गादीवर बसणार आणि आम्ही त्यांच्या मांडीवर बसणार। मोठे बंधूच बसतात ना गादीवर। बाळराजे, तुमचे दादासाहेब मुघलांच्या छावणीत राहून आले, त्यामुळे आता गादीवर बसण्याचा अधिकार त्यांच्याकडे नाही। असं? तुम्ही आम्हाला सांगा, मुघल म्हणजे शत्रू का नाही? हो। मग शत्रूकडे जातं का कोणी? नाही, दादासाहेब गनिमी कावाही करू शकतात, असं तर नसेल ना? तसं काही नाहीये। तुम्ही उगाच पुढचा विचार करत बसू नका। आम्ही जेवढं सांगतोय तेवढंच ऐका। जी मातोश्री। शाबास, आम्ही आज तुमच्यावर खूप खुश आहोत। तुम्ही जा आणि हातपाय धुवून घ्या। आम्ही तुमच्यासाठी केशर बदामाचं दूध आणतो। रपेट करून आल्यावर
आमचे दादासाहेब एक केशर बदामाचे दूध प्यायचे. नाही, पण तुम्ही पिणार आहात. जा, हातपाय धुवून घ्या. वहिनीसा वहिनीसा लवकर पकडा, आमचा हात बसतोय. वहिनीसा वहिनीसा पटकन पकडा. बालराजे अहो अहो हे घे. हो बघू. बालराजे अहो असे धावत का आलात आणि तेही गरम दुधाचा पेला हातात घेऊन. बघू. हो पण अहो मातोश्रींनी तुम्हाला असं बघितलं की तुम्ही गरम दुधाचा पेला हातात घेऊन हिंडताय. तुम्हाला ओरडतील त्या. आम्ही भवानी बाळासाठी आलोय. त्यांना आवडतं ना केशर दूध? हो आवडतं त्यांना. पण इथे दूध होतच की आणि केशरही होतं. हो पण आमच्या हातचं दूध पिऊन त्या लवकर मोठ्या होतील आणि राणू अक्कासारख्या शूरही बनतील. हो ना भवानी बाळा? हो म्हणतायत. दादासाहेब कधी येणार? येते, लवकर येते. आपले आबासाहेब गेलेत ना त्यांना आणायला. पण आम्हाला खूप काळजी वाटते दादासाहेबांची. का? कारण त्यांना आता स्वराज्याच्या पवित्र गादीला हाती लावता येणार नाही. का? कारण ते मोगलांच्या छावणीत राहून आलेत ना बिचारे. हे कोणी सांगितलं तुम्हाला? आमच्या मातोश्रींनी. तुमच्या मातोश्रींनी? हो. बाळराजे खरंच हो, तुमचे दादासाहेब खरंच बिचारे आहेत. ते बिचारे होते म्हणून तुमच्या वयाचे असताना ते आग्रा मथुरा करून आले. ते बिचारे होते म्हणून वयाच्या 15व्या वर्षी त्यांनी बुधभूषण ग्रंथ लिहिला. ते बिचारे होते म्हणून खांबात पर्यंतचा प्रदेश ते जिंकून आले. ते बिचारे आहेत म्हणून कितीतरी परदेशी भाषा ते बोलतात. ते बिचारे होते म्हणून लहानपणीच त्यांनी निवाडे केले. त्यांचं धाडस बिचारा, त्यांचा पराक्रम बिचारा, त्यांची प्रतिभा बिचारी. बाळराजे अहो कोण कुठे राहतं हे महत्वाचं नसतं. मुळात मन पवित्र असावं लागतं आणि गादीजवळ राहूनही मनात पाप बाळगणारे नसावे. मातोश्री तुम्ही? मातोश्री आत तरी या. असू द्या असू द्या, आम्ही बाळराजेंनाच बघायला आलो होतो. मातोश्री आम्ही जे म्हणालो ते खरं आहे ना? हो. बघितलं बाळराजे, मातोश्री हो म्हणाल्या. त्यामुळे तुम्ही आता दादासाहेबांची काळजी करू नका. ते आल्यानंतर त्यांना जिथे बसायचंय तिथे ते बसतीलच. त्यांना गादीला हात लावायची घाई नाही आणि बसायचीही नाही. पण आम्हाला घाई आहे त्यांच्या मांडीवर बसायची. बाळराजे सुद्धा मान डोलवत उभे आहेत. त्यांचंच ऐकतायत. म्हणजे आमच्यापासून बाळराजेंना या दूर तर घेऊन जाणार नाहीत ना?
युवराज, साहेब तुम्हाला आम्हाला एकटं सोडवतच नाही का? नवलाच्या पक्षाला असं एकलं सोडायचं नसतं, सारखं त्याच्या माग राहावं लागतं. का? का म्हणजे नवल बघाय मिळतं. हा? काय झालं? मामासाहेब नवल नाही, रक्त तेवढं बघायला मिळत. हे बघा मामासाहेब, आम्ही जेव्हा जेव्हा शिवपिंड बघतो ना, तेव्हा तेव्हा आऊसाहेबांनी सांगितलेली आबासाहेबांची रायरेश्वराची शपथ आठवते आम्हाला. आबासाहेबांनी स्वतःची करंगळी कापून रायरेश्वराला रक्ताचा अभिषेक केला होता. त्या अभिषेकाला जागण्याची जबाबदारी आमची. मामासाहेब, आबासाहेबांनी स्वतःच्या मर्जीनं करंगळी कापून रायरेश्वराला अभिषेक केला होता. आम्हाला ती संधीच मिळत नाही. अनावधानानं असा काठा तेवढा बोलतो. चांगलाच टोचलाय की काटा. प्राक्तन आहे आमचं मामासाहेब, प्राक्तन. तीच दुर्दम्य इच्छा, तेच सळसळणारं रक्त आहे आमच्या धमन्यात. पण कुठेतरी काहीतरी चुकतंय, काहीतरी हुकतंय. आणि मग कपाळावर स्फूर्तीची चेतना देणारा रक्ताचा तिलक नाही, कलंकाचा टिळा तेवढा उमटतो. अहो, कलंक बिलंक काय नाही व, तुमच्या बी कपाळावर त्योच रक्ताचा टिळा आहे जो महाराजांच्या कपाळी आहे. नाही मामासाहेब. युवराज, अहो असं हिरमुसून जाऊ नका. मामासाहेब, तुम्ही ऐकलं नाही, आमचीच माणसं आमच्याविषयी काय बोलतात ते. अहो, सोडावं तुमचं पाल्हाळ. अहो, आता खरा बोलणारा याला लागलाय. आबासाहेब, होय. म्हणून तर लगोलग तुमच्या माग आलो. आता बघा, महाराज येत्या, तुम्हाला कुशीत घ्यायच्या आणि आपल्या अंगरख्यानं तुमचं तोंड पुसतं. तुम्हासनी बघून त्यांच्या डोळ्यातनं गंगा यमुना वाया लागतात. आणि त्या गंगा यमुना मध्ये तुमचे कष्ट त्रास सगळं धुवून निघून जाणार. मातोश्री, एक शब्दही बोलू नका तुम्ही. तुम्हाला दूध दिलं होतं ना प्यायला, हात भाजला होता तरी गेलात. आणि त्यांना जाऊन आम्ही काय बोलतो ते सांगितलं. पण ते आमचं खूप लाड करतात. युवराज, तुम्ही पंत अदब मुजरा नको. तुम्ही आता जा. जी, जशी आज्ञा. पण महाराणी साहेब, एक विनंती होती. आम्ही बोलण्याच्या मनस्थितीत नाही आता. तुम्ही नंतर या. उगाच आमच्याकडून रागाच्या भरात अपशब्द जाईल. तुम्ही जा. अहो, हीच आमची परीक्षा केली. अहो, तुमचे अपशब्द हे आमच्यासाठी जपशब्द असतील. पंत, तुम्हाला कल्पना नाही. तुम्ही जा आता. आम्हाला बाळराजांशी बोलायचं आहे. त्यांच्याबद्दलच बोलायला आलोय मी. म्हणजे अहो, कुळाचाराची पूजा उद्याच करावी लागणार आहे, कारण उद्याचा मुहूर्त खूप चांगला आहे. पण महाराज गडावर नाही. महाराज गडावर नाहीत, शंभूराजे गडावर नाहीत. कुळाचार पूजा तर घालावीच लागेल, म्हणजे घालावी लागणार. पण घरातील कर्ता माणूस हा. आता कर्त्या माणसांच्या पंक्तीत बाळराजांना बसवावे म्हणतोय. हो, किती दिवस अजून त्यांना असे पिछाडीवर ठेवणार आहात? बाळराजांच्या हातून कुळाचाराची पूजा. मोठं पुण्य लाभेल त्यांना. चालेल. चालेल. अहो महाराणी साहेब, मोगलांची पाचशाही पालथी घालणारे आहेत आमचे बाळराजे. त्यांनी पूजा नाही करायची तर कोणी करायची? मोगलांच्या छावणीत राहणाऱ्यांनी. जास्त बोललो का? आता बोललो तर बोललो, घ्या सांभाळून.
असा कसा डोळा लागला आमचा? महादेवाचं दर्शन झाल्यानंतर त्याच्याच दाराशी त्याच्याच पायरीपाशी का बसून राहावं असं वाटलं असेल? भरधाव वेगानं जाणारी आमची पावलं अशी अचानक का थांबली? क्षणभरातच आमच्या भूतकालाचा पट आमच्या डोळ्यासमोर चमकून गेला. आम्हाला आमचे महाराज साहेब, आमचे आबासाहेब आज दिसले. असा पर्वतासारखा कणखर पुरुष तो, असा बाप आम्हाला लाभला, पण त्यांचा सहवास कधी मिळालाच नाही. आणि आता आमचे शंभूबाळ, आमच्या पोटचं लेकरू, ते त्याला स्वतःच्या घरात भेटावं, असं कच्च पिठी मारावी, कुशीत घ्यावं, त्याच्याशी मन भरून बोलावं, इतकी साधी गोष्टही आमच्या नशिबी येऊ नये. त्यांना भेटण्यासाठी आम्ही आमच्या घरापासून इतके लांब चाललो आहोत. सुरक्षा त्यांची, काळजी त्यांची. कुळाचार पूजा ही निर्विघ्न पार पडायला पाहिजे. एवढं करा, मग बघ. या तुम्ही. जी. थोरल्याबाई साहेब, कुळाचार कुळधर्माची पूजा घालताय? होय. परंतु महाराज गडावर नाही, विसरलात का? ठावे आहे. तशी कल्पना दिली होती आम्ही महाराजांना, परंतु तरीही गेले. त्यात आम्ही तरी काय करणार? पण मग आपल्याला थांबावं लागेल. मुहूर्त उद्याचा आहे. अहो, पण मग कुळाचार कुळधर्माची पूजा करणार कोण? युवराज. युवराज? पण ते तर इथे नाहीत, ते पन्हाळगडावर आहेत. युवराज शंभूराजे नाही, युवराज राजाराम राजे. ते करतील पूजा. थोरल्याबाई साहेब, आपल्याला वाटतात तेवढ्या या गोष्टी सोप्या नसतात. जबाबदारी असते. म्हणूनच आम्ही महाराजांना थांबा म्हणालो होतो. पण महाराज विधी कार्यापेक्षा आणि पूजा अर्चेपेक्षा कर्माला जास्त महत्व देतात. म्हणून तर जेव्हा बाळराजे पालथे उपजले तेव्हा कित्येक जण घाबरले, साशंक झाले. अशुभ म्हणून कित्येकांनी पूजा करण्यास सांगितलं. पण महाराज काय म्हणाले? बाळराजे पालथे उपजले ते बादशाही पालथी घालण्यासाठी. तुम्ही म्हणताय तसं कुळधर्म कुळाचार महाराजांना जबाबदारीचं वाटलं नसेल, म्हणून तर गेले पन्हाळावर. ते पन्हाळावर गेले, परंतु येते लवकरच. आल्यानंतर करू की पूजा? नाही. आता आमच्या मनात आलंय, आम्ही पूजा करणार. अहो, कुळाचार आहे हा, त्याला पद्धत आहे, रीत आहे. रीत आणि पद्धत सांभाळूनच पूजा केली जाईल. आम्ही पूजा होऊ देणार नाही. माफी असावी. धाकट्याबाई साहेब, थोरल्याबाई साहेब, खरंच पूजा नाही होणार. पूजा होईल. उद्याची पूजा होईल.